मुरबाड तालुक्यातील आधार फाउंडेशन सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने काल मौजे तोंडली येथे वृक्षारोपण व संवर्धन मॉडेल उपक्रम राबवण्यात आला। यावेळी वृक्षारोपण करत असताना संस्थेचे 50 सभासद उपस्थित होते। यावेळी ग्रामपंचायत तोंडलीच्या सरपंच सुषमा पडवळ व ग्रामस्थ यांनी वृक्षारोपण करण्यास मोलाचे सहकार्य केले। त्याचबरोबर वृक्ष झाड टोकावडे परिक्षेत्र दक्षिण यांच्याकडूनही सहकार्य मिळाले। या कार्यक्रमात सरपंचांच्या वतीने सर्वांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। स्वतःची चटणी भाकर घेऊन येणारे सभासद गुरुपौर्णिमा सण असतानाही त्यानिमित्ताने वृक्षारोपण करण्यासाठी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते। निसर्ग हाच खरा देव आहे, निसर्ग हाच खरा गुरु आहे। आपल्या जन्मानंतर आई वडील हे प्रथम गुरुस्थान असतात, त्यानंतर शिक्षक हे आपले गुरु असतात। पर्यावरण हाही आपला गुरु आहे। वृक्षारोपणाच्या माध्यमातून गुरुचा आशीर्वाद आपण प्राप्त करू शकतो, याची प्रचिती यावेळी सभासदांना आली। प्राप्त परिस्थिती पाहता तापमानाचा जोर वाढत चाललेला आहे, निसर्गाचा असमतोलपणा दिसत आहे। यापुढे भविष्य कठीण आहे, म्हणून समस्त भारतीयांना यावेळी फाउंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात आले की जास्तीत जास्त वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करा। हा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला। यावेळी आमचे प्रतिनिधी भरत दळवी हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास कोर, आधार फाउंडेशनचे सचिव नितीन राणे, पर्यावरण समिती प्रमुख भालचंद्र गोडांबे, तसेच प्रकाश राणे, संतोष घावट, गणेश भोईर, अनंत विशे, दिनेश भावर्थे, जयवंत लाटे, राजेश रांजणे, जयवंत ठाकरे, दिलीप कराळे, किसन विशे, दत्तात्रय ढमके, भूषण कोर, कचरू टेकडे, तामणे, अजय देशमुख, गजानन भोईर, संतोष माऊली चौधरी, तोंडली गावचे उपसरपंच शरद भोईर, कांताराम बांगर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी केटीव्ही न्यूजशी बोलताना आधार फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला। या मॉडेल उपक्रमाची सध्या संपूर्ण मुरबाड तालुक्यात चर्चा सुरू आहे। चालू केले का? एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावळीत खेळू। वृक्ष जगले पाहिजेत, वृक्ष हाच खरा मित्र आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती। या तुकोबा रायांच्या ओळींप्रमाणे पर्यावरणाची खरी संपत्ती म्हणजे झाडं आहेत। झाडे लावा, झाडे जगवा, जग वाचवा, हा फार मोठा संदेश अनेक संस्था देत असतात आणि त्यातलीच मुरबाड तालुक्यातील आधार फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आज मुरबाड तालुक्यातल्या तोंडली गावात तब्बल 100 झाडं लावण्याचा फार मोठा पर्यावरणाचा विक्रम या संस्थेने खऱ्या अर्थाने केलेला आहे। अनेक प्रकारचे कार्यक्रम उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात। सगळीकडे धो पाऊस पडतो आहे, परंतु पावसाला पडण्याचं खरं कारण आहे ते म्हणजे झाडं, आणि त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराजवळ दाराजवळ झाड लावलं पाहिजे। हा फार मोठा मोलाचा संदेश आधार फाउंडेशन मुरबाड या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो। आपल्यासोबत आधार फाउंडेशन आहे आणि खऱ्या अर्थाने आज त्यांनी लोकांना वृक्षाच्या माध्यमातून आधार देण्याचं काम केलेलं आहे। या फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत कैलासजी कोर। आपल्या माध्यमातून आज तोंडली गावात आपण पर्यावरणपूरक असा उपक्रम राबवलेला आहे। अनेक प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्यामध्ये आपले सगळे सभासद होते। संकल्पना कशी सुचली आणि लोकांना काय संदेश द्या? आपली ही संस्था ही एक सुशिक्षित आणि सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या वर्गाची एक संस्था आहे। त्याच्यामध्ये अनेक उपक्रम होत असतात। तर गेली 4 वर्षामध्ये वृक्षारोपण हा उपक्रम आम्हाला करायला जमलाच नव्हता, परंतु आम्ही जेव्हा शासनाची झाडं लावलेली बघणे आणि लाखो जळून खाकसुद्धा होतात, तर मग आम्हाला असं सुचलं का अशी शेकडो झाडं लावण्यापेक्षा जी लावलेली झाडे जगण्याकडे जर समाजाचं लक्ष वेधलं गेला तर मग काहीतरी नवीन होऊ शकते। तर मग जे तोंडली नवीन वसाहत आहे, त्या वसाहतीमध्ये झाडांची संख्या खूप कमी आहे। मग आम्ही तिथल्या सरपंचांना भेटलो, ग्रामस्थांना भेटलो आणि त्यांना सांगितलं तर आम्हाला जर तुम्ही सहकार्य केला तर मग आपण झाडं नुसती प्रसिद्धीसाठी लावणं महत्त्वाचं नाही, ते जगवणं, संगोपन होणं महत्त्वाचं आहे। त्या हिशोबाने आमच्या आधारच्या सर्व मित्रांना आम्ही एकत्र केले आणि गुरुपौर्णिमेचा चांगला दिवस आहे, तर तो आपण या सत्कर्मी लावूया चांगल्या ठिकाणी। कारण यावर्षी उष्णतेची लाट भयंकर होती। जर भविष्यात झाडं लावली गेली नाही तर एक दिवस असा येईल तर सगळ्या सुविधा असून देखील आपल्याला जगणं मुश्किल होईल, आणि त्यासाठी हा उपक्रम। तर आमच्या या उपक्रमाचा विशेष असा आहे
की या उपक्रमात आम्ही जितकी झाडं लावली त्या झाडांना नंबरिंग आणि सभासदी झाडं दत्तक दिली आहेत. आणि मग ती दत्तक झाडं वर्षभरात आम्ही टीमनी जाऊन त्यांच्याकडं पाण्याची व्यवस्था आहे का, त्यांचं रक्षणाची काय जबाबदारी आहे का, जनावरांचा काही उपद्रव आहे का, तर या गोष्टींची काळजी घेऊन ती 100% झाडं जगतील घेतली यासाठी आमचा प्रयत्न असेल. आणि चुकून काही झाडं दगावली तर ती पुण्याला नवीन लावून सलग 3 वर्षे हा उपक्रम आम्ही त्यांच्या गावकऱ्यांच्या मदतीने करणार आहोत. आणि ती झाडं जगल्यानंतर एक मॉडेल उपक्रम तयार होईल. आणि तुम्ही जे भरत दळवीसुद्धा या संस्थेचे मेंबर आहात याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. जवळजवळ एवढ्या गर्दीच्या किंवा धावपळीच्या युगातसुद्धा एवढ्या भर पावसात जवळजवळ 50 ते 51 सभासद आमचे त्या उपक्रमाला हजर राहिले. त्या झाडांची खरडे करून त्यांना व्यवस्थित मातीने दाबून BSC पावडरने आजूबाजूला टाकली की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा जंतूंचा प्रादुर्भाव होऊ नये. आणि मॉडेल म्हणून 3-4 झाडांना आम्ही कुंपणं देखील केलेली आहेत. या ठिकाणी प्रत्येक सभासदावर जबाबदारी दिलेली जी 100 झाडं लावलेली आहेत यातल्या प्रत्येक सभासदाने त्या झाडांची काळजी घ्यायची आहे, लक्ष ठेवायचं आहे. आणि त्यामुळे अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. आधार फाउंडेशनचे अनेक क्रियाशील सदस्य आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतात. खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे. अनेक लोक आज आपल्या गुरुला भेटण्यासाठी गेलेले आहेत. गुरुदक्षिणा मिळाली पाहिजे, परंतु तुम्ही खरा जो गुरु आहे पर्यावरणातला तो झाड त्याच्यापर्यंत तुम्ही पोचलेले आहेत, कारण तो जगाला वाचवण्याचं काम करतो. काय सांगाल, आज गुरुपौर्णिमा आहे? नमस्कार. आज गुरुपौर्णिमा आणि आज आमचं वृक्षारोपण. मला असं वाटतं का आज दूध शर्करा योग असा आलेला आहे की आज आम्ही याच दिवशी उपक्रम या एका महिन्यापूर्वीच आम्ही असा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. त्याची तारीख आज निश्चित केली होती. गुरुपौर्णिमा, निसर्ग हीच खरी देवता आहे. ज्याप्रमाणे आपल्याला जन्म देणारे आई वडील आहेत, शिकवणारे शिक्षक आहेत, त्यांना जसं आपण गुरु मानतो, तर मला माहीत आहे की या चालू वर्षीमध्ये जो तापमान नोंद गेलेली आहे तर त्याचा एवढा भडका उडालेला आहे की भविष्याचा वेध लागला आणि झाडांची नितांत गरज वाटू लागली. आणि म्हणून यावर्षी आम्ही असं ठरवलं का वृक्षारोपण आपण केलंच पाहिजे. नुसतं वृक्षारोपण करायचं नाही तर त्याचं संवर्धन सुद्धा करायचं आहे. तर अशा प्रकारचा मॉडेल उपक्रम आम्ही तोंडली गावामध्ये सुरू केला. आणि आज त्याची प्रत्यक्ष कृती म्हणजे शेतामध्ये सुद्धा काम करायला कधी कधी आम्ही जात नाही, कारण सर्व आम्ही इथे व्यावसायिक आहोत आणि नोकरदार वर्ग असताना सुद्धा आज आम्ही चिखलामध्ये काम केलेलं आहे. आणि हीच शिकवण आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व समाजाला द्यायची आहे. आणि निसर्ग वाचवा हा एक संदेश यातून आम्ही केला आहे. आणि असंच आधार फाउंडेशनचे उपक्रम यानंतर सतत राबवले जाणार आहे. तर समस्त पूर्ण मुरबाडच नाही, तर आमचा जो उद्देश आहे, आमची संस्था आहे, पूर्ण भारतभर हा उपक्रम पुढे नेणार आहे. आज आपण झाडं लावलेली आहेत, प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे. काय आव्हान कराल? जर समजा आपण प्रत्येक माणूस उत्पन्नासाठी किंवा आपल्या सुविधेसाठी धडपडतो, पण ह्या सुविधा मिळवलेल्या सुविधा उपभोगण्यासाठी जर निसर्गाने साथ दिली नाही तर भविष्यामध्ये आपल्याला ह्या सुविधा असून देखील याचा उपयोग होणार नाही. बरोबर. कारण यावर्षी आमची एकही प्रमाणाला माणूस जर तो लाईट त्याची गेली किंवा इन्व्हर्टर संपला किंवा ट्रान्सफॉर्म गेला तर त्याला म्हणजे उष्माघाताने मरेल की काय अशी परिस्थिती ह्यावर्षी होती. आणि इथून पुढे जर प्रत्येक समाजातल्या जे जबाबदार घटकांनी ही जर काळजी घेतली नाही तर पुढचा काळ अत्यंत भयानक आहे. एवढीच माझा संदेश आहे. पर्यावरणाचा ऱ्हास जर टाळायचा असेल तर झाडं लावली पाहिजेत. निसर्ग ही खरी देवता आहे. आणि आधार फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरणातलं एक आदर्श मॉडेल आता तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याची सुरुवात आहे. आणि हा मॉडेल नक्कीच भविष्यामध्ये मुरबाडकरांसाठी आणि मुरबाड तालुक्यासाठी पर्यावरणपूरक असणारे निसर्ग वाचवा, झाडं लावा, झाडं जगवा हा फार मोठा मोलाचा संदेश आज आधार फाउंडेशन संस्था मुरबाड यांच्या माध्यमातून दिला गेलेला आहे. आपण सुद्धा आपल्या घराजवळ एकतरी झाड लावलं पाहिजे, जगवलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे. हा मोलाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे. धन्यवाद. KTV न्यूज प्रतिनिधी मुरबाड तालुका भरत दळवी. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.